आज आपण चिरंजीव व्यक्तीच्या सत्कारानिमित्तानं त्या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. माझ्या मते की एका छोट्याशा दुकानामध्ये शॉपमध्ये तात्यांनी शाळा सुरू केली, ते मोठं लावलं आणि त्याचं आज या ठिकाणी भव्य दिव्य असं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर होत असताना मला या ठिकाणी खूप आनंद होत आहे. आता मला सांगावं वाटतं की हा जो आपण कार्यक्रम घेतला याचा प्रचार एवढा झाला, मला एवढे फोन आले, आमचे मित्रमंडळी कार्यकर्ते पण सगळ्याला मला थांबून ठेवावं लागलं की तुम्ही हा लिमिटेड कार्यक्रम आहे, शाळेपुरतच कार्यक्रम आहे, कृपा करून तिथं शांतता भंग होईल अशी गर्दी आपल्याला करायची नाही. हे जे काही 4-5 जण आले त्यांना सुद्धा त्यांचे फोन नाहीत मला, त्याचे मी प्रत्येकाला नातेवाईक सगळ्याला सांगितलं की येऊ नका. तर बघू पुढं. मला या ठिकाणी एकच सांगायचं, तात्याचे आमचे घरगुती खूप रिलेशन आहेत. त्यांची मुलगी, माझी मुलगी एका शाळेमध्ये शिकली, एका वर्गात होते ते, आणि माझे बंधू एका वर्गात होते. त्यांचे तात्यांचे मोठे भाऊ आणि माझे मोठे भाऊ एका वर्गात होते. आम्ही बरोबर खेळलोय. त्या बांधिलकीतून त्यांचं आमचं खूप जुनं प्रेम आहे आणि असंच प्रेम वाढत राहावं असे या ठिकाणी मी डायनामिकच्या फॅमिलीला जोडला म्हणून या ठिकाणी विनंती करतो, सांगू इच्छितो. मला या ठिकाणी एकच सांगायचं विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनींच्या सगळ्या पालकांना, तात्या हे पुण्यातून शिकून आलेले, त्यांनी इथं आल्यानंतर कर्जतची परिस्थिती बघितली, कर्जतची शैक्षणिक अवस्था बघितली, इंग्रजीचं महत्व जाणलं की देशामध्ये इंग्रजीची किती आवश्यकता आहे. आणि पालकांना सोडून लहानपणीच मुलांना बाहेर शिक्षणाकरता पाठवणं किती अडचणीचं आहे, तालुक्याची किती गैरसोय आहे असं त्यांनी पाहिलं आणि मोठ्या शून्यातून ती संस्था चालू केली. आणि त्याचा पहिलाच विद्यार्थी म्हणून व्यंकटेश होता. सुरू केलं सामाजिक गरज, तालुक्याची गरज, तालुक्यातील पालकांची गरज, विद्यार्थ्यांची गरज, माझा विद्यार्थी इथं शिकला पाहिजे, कमी पैशात शिकला पाहिजे म्हणून त्यांनी ही शाळा सुरू केली. तर याचा आपण जास्तीत जास्त कसा फायदा घेता येईल, व्यंकटेशचा फायदा घेतलाय. डायनामिकच्या इथून जे बसला तर त्याचं विमान डायरेक्ट तिथं वॉस्टन अमेरिकेत उडालं. म्हणजे हे डायनामिकचं बेस किती चांगला आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि पुन्हा जगामध्ये या डायनामिकचे विद्यार्थी दिसावेत, जगामध्ये नावाचं शाळेने, तात्यांनी, या डायनामिक फॅमिलीनी मोठा सत्कार केला, त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. मी खूप लकी ठरलो की तात्यांनी इंग्लिश मीडियम स्कूल सुरुवात केली. त्यामुळे माझा जो पुण्याला जायचा त्रास किंवा फॅमिलीपासून लांब जायचा त्रास थोडासा वाचला. कर्जतमध्ये पहिली इंग्लिश मीडियम स्कूल डायनामिक म्हणून सुरुवात झाली. त्यानंतर मी पुण्यात गेलो. तर जो ट्रान्झिशन हा कर्जतसारख्या टाऊनपासून पुण्यासारख्या शहरात जाताना होतो, त्याच्यापेक्षा 1000 पटीने तो ट्रान्झिशन जेव्हा तुम्ही एका भारतातल्या टाऊनपासून, भारतातल्या सिटीपासून अमेरिकेच्या एका सिटीमध्ये जाता, ती जो ट्रान्झिशन आहे तो इतका वेगळा असतो आणि तुम्हाला एवढा स्टाईल वेगळी, तिथे तुम्हाला हा वेगळा एक्सपिरियन्स मिळतो. पण त्यात काही चांगले एक्सपिरियन्सेस असतात ते तुमच्यासोबत चांगले होतात आणि काही एक्सपिरियन्स असतात जे तुमच्यासाठी एक लर्निंग कर्व असतो. तर जेव्हा मी बॉस्टनला गेलो तेव्हा मी खूप आनंदात होतो की वाव, हे किती छान शहर आहे, एअर क्वालिटी किती छान आहे, याचं क्लासरूम्स किती छान आहे. आणि तिथेच एकदा विचार करता करता मला आठवलं की मी तुमच्यासारखं या बेंचवरती डायनेमिकमध्ये असताना याच बेंचवरती बसून हेच ड्रीम केलं होतं की मला एखाद्या फॉरेन कंट्रीमध्ये जायचं आहे किंवा मला ग्लोबल जायचं आहे, मला जग पाहायचं आहे, जगात वेगवेगळे काय समस्या चालू आहेत, जगात लोकांना काय एक्सपिरियन्स होत आहे, वेदर इट्स देअर फूड, वेदर इट्स देअर लाईफस्टाईल, किंवा असं वेगळं काय घडतंय आपल्या आजूबाजू.
ते मला पाहायचं होतं. आणि ही जी सुरुवात जी झालेली आहे ती अशाच तुमच्यासारख्या जेव्हा मी स्टुडंट होतो, जेव्हा बेंचवरती बसलो होतो, तेव्हा मी एक मोठं गोल ठेवलं होतं. आणि तेच एक मत तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे की इट्स रिअली इम्पॉर्टंट फॉर यू ऑल टू कीप वन बिग गोल. ओके, are you with me? Yes or no? Are you with me? Okay. It's really important for you all to put one big goal in front of you. And then take smaller steps. म्हणजे एक गोल मोठे ठेवा आणि छोट्या छोट्या स्टेप्स घ्या. एका दिवसात काही होत नाही, एका वर्षात काही होत नाही. तुमचं जे गोल समोर ठेवलेलं आहे, हळूहळू तुम्ही त्या गोल पर्यंत कसं पोहोचताय हे बघा. आणि स्टेप्स हे छोट्या छोट्या स्टेप्स घ्या. जसं मी एक गोल ठेवलं होतं की मला बॉस्टनला जायचं. मी आधी इंजिनिअरिंग केली, मग स्टार्टअप खोललं. पण त्यातून मला कळलं की मी मॅनेजमेंट साईडला, बिझनेस साईडला जास्त काही पुढे करू शकतो, मला त्यात आनंद मिळतो. त्यामुळे हे गोल निर्माण झालं आणि त्यामुळे मी स्टेप्स घेतले. वेदर इट्स टू प्रिपेअर फॉर द एंट्रन्स एक्झाम्स. बरेच लेवल्स असतात एंट्रन्स एक्झाम्स द्यायला लागतात. तुम्हाला इंग्लिश तुम्हाला तुमची दाखवावी लागते, यू आर केपेबल ऑफ टॉकिंग इंग्लिश. तर हे असे स्मॉलर स्टेप्स मी घेत गेलो. आणि जसं मॅमनी सांगितलं, सरांनी सांगितलं, मी आता 15-16 देश फिरलो आहे. मागच्या वर्षीच 13 देश गेलो. आणि एक खूप नवीन एक्सपिरियन्स मला बघायला मिळतो जेव्हा पण मी नवीन देशात जातो. नॉट जस्ट देअर फूड, फक्त त्यांचं खाणं पिणंच नाही, तर त्यांचे विचार करण्याची ताकद कशी आहे, त्यांची सवयी कशा आहेत. आणि ती एक मी तुम्हाला जाण्याआधी सांगणार आहे की एक सवयी कायम ॲज अ स्टुडंट लक्षात ठेवा की कायम तुमच्या एन्व्हायरमेंट जवळ काय होतंय याला क्वेश्चन करा, स्वतःसाठी क्वेश्चन करा आणि क्युरियस माइंडनी उत्सुकताने पहा. तसं तुम्हाला मॅडम एखादा थेरम समजत असतील, आता तुम्ही 10th मध्ये असाल, 9वीत असाल, पायथागोरस थेरम असतील किंवा बरेच काही लॉजिकल गोष्टी असतील, तर त्याचं ॲक्च्युअल लॉजिक समजायचा प्रयत्न करा. कोणी तुम्हाला काय सांगतंय की दिस इज अन ॲपल, डोंट जस्ट ब्लाइंडली बिलीव्ह दॅट दिस इज अन ॲपल. Try to question why this is an apple. Does it taste like an apple? Does it look red? Like, unless and until तुम्ही हे लॉजिकल थिंकिंग डेव्हलप नाही करत, तोपर्यंत तुम्हाला खरंच त्याचं उत्तर कळणार. सिमिलरली तुमचं जे गोल आहे ते गोल अचीव करायला मला काय करावं लागेल हे एक प्रश्न विचारा. आणि असंच समजत चला. मी तुमच्यासारखा आज ब्लू युनिफॉर्म घातलेला आहे. पण मला आठवतं आधीपासून हा युनिफॉर्म आहे. आणि जसं सरांनी सांगितलं की तुमच्या रूट्सला राहा, तुमच्या फाउंडेशनला काय मराठी शब्द नाळ राहा, म्हणजे स्टे ऑन ग्राउंड. तर ते एक लक्षात ठेवा. आमची चर्चा चालली होती की डायमंड ऑफ डायनॅमिक इज इन बॉस्टन. तर मी आता असंही पुढच्या महिन्यात बॉस्टनला जाणार आहे. आमचं तिथेही ॲल्युमिनाय फंक्शन आहे. ग्लोबली लोक येणार आहेत तिथे. चायना, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ ईस्ट एशिया असे वेगवेगळ्या पार्ट्सपासून लोक येणार आहेत. आणि मी त्यांना हे सांगणार आहे की जसं मी डायनॅमिकचा विद्यार्थी बॉस्टनपर्यंत आलेलो आहे, तसं फ्युचरमध्ये तुम्हाला अजून भरपूर डायनॅमिकची मुलं दिसतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये. आणि हे मी त्यांना मी कॉन्फिडेंटली बोलून येणार आहे. आता ते तुमच्या हातात आहे की तुम्ही फॉलो करता, पण नॉट जस्ट बॉस्टन बट ग्लोबल स्तरावरती काय प्रश्न चालू आहेत त्याचा हळूहळू एक अंदाज ठेवा. कसं तुम्हाला तुमच्या आजूबाजू प्रश्न सोडवता येतील. तुम्ही वेगवेगळ्या गावांमधून येतात, वेगवेगळ्या शहरांमधून येतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक प्रश्न विचारत राहा, कसं माझ्या गावाला, माझ्या कम्युनिटीला बेनिफिट होईल. आणि शेवटी जाण्याआधी सांगू इच्छितो की मी डायनॅमिकचा विद्यार्थी होतो, आहे आणि कायम राहील. शाळेला, त्याच्या स्टुडंट्सला, त्याच्या स्टाफला कधीही माझी गरज लागली, वेदर इट्स एज्युकेशनल काउन्सिलिंग, तुमचे काही प्रश्न असतील, कसं मी फ्युचरमध्ये काय करू. आता इंजिनिअरिंग डॉक्टर्ससारखे बरेच फील्ड्स, इंजिनिअरिंग डॉक्टर्स सोडून बरेच फील्ड्स
निर्माण झालेले आहेत, खूप निश आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड जॉब्स निर्माण झालेले आहेत, बरेच स्किल्स निर्माण झालेले आहेत. त्यात कसं क्रॅक करू असे काही प्रश्न असतील मी माझा ईमेल मॅडमजवळ सोडेल. तुम्हाला बॉस्टन युनिव्हर्सिटीत जायचं असेल, तुम्हाला दुसऱ्या देशात जायचं असेल शिकायला, उच्च शिक्षण करायला, त्याचे काही प्रश्न असतील प्लीज रीच आउट टू मी. मला जसं शाळेने कायम माझ्यासोबत मला साथ देत राहिलेली आहे शाळा, जसं मला पुढे नेत आलेलं आहे. नाऊ इट्स माय टर्न. तरी माझी बाई आहे की मी शाळेसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी अगेन thank you all for having me. Thank you Tata, thank you principal, thank you to all the teachers and staff, and thank you all the students. त्याही अगोदरचा अरविंद शेठचे वडील काळुखे दादा यांच्यापासून आम्ही भरपूर प्रयत्न केले. खर तर ही सुस्थितीतलं कुटुंब असणार, परंतु लहान वयामध्ये मुलांना आई वडिलांपासून वेगळं ठेवायचं नाही या भावनेतून इथं जर चांगली सुविधा असेल तर मला तिथं मुलाला घालावं लागणार आहे. ही अपेक्षा ठेवून त्यांनी मोठ्या विश्वासानं एक विषय आपण सांगितलं. तुम्ही तरी आज नाव ऐकून इथं ऍडमिशन घेता. तुमच्या आई वडिलांना कुणीतरी सांगितलं असेल की डायनॅमिक मध्ये आपल्याला चांगलं शिक्षण मिळेल, पण यांना काहीही इतिहास माहिती नसताना केवळ आमच्या विश्वासावर या शाळेमध्ये त्यांनी प्रतीक असेल, व्यंकटेश असेल यांना, आणि आज जगाच्या पातळीवरती त्यांनी त्यांची उंची गाठली. खरं तर व्यंकटेश तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. शिक्षणामध्ये ज्यावेळेस एखादा मुलगा चमकतो त्यावेळेस तो एकतर प्रतिकूल परिस्थितीमधून आलेला असतो. अरविंद शेठ घरची परिस्थिती फार चांगली नाही म्हणून मला शिक्षण घ्यायचंय असे शिक्षण घेऊन डायवर्ट झालेले बरेचसे मुलं आहेत. पण घरची सुस्थिती असताना, अनुकूल वातावरण असताना, माझ्या माहितीने व्यंकटेश जेव्हा प्री प्रायमरीला ज्युनियरला इथं आला तर त्याला सोडायला 4 चाकी गाडी घ्यायची. 4 चाकीमध्ये बसून यायचा, म्हणजे त्याची घरची परिस्थिती त्याही काळात चांगली होती. पण चांगली असताना त्याची जाणीव ठेवून त्याने शिक्षण घेतलं, हे अतिशय महत्त्वाचं. खरे तर ते दोघं भाऊ, एक बहीण, अरविंद शेठला एका मुलाला गमवावं लागलं. त्यांच्या कुटुंबामध्ये अनेक चढ उतार मी पाहिले. अतिशय जिद्दी आणि सामान्य कुटुंबातून आलेलं शाहूराव काळोखेमध्ये दादाचं कुटुंब, त्यांनी ज्या पद्धतीनं या शहरामध्ये येऊन आपलं व्यवस्थितपणे व्यवसायाचं वृत्त लावलं, मुलांना घडवलं, त्याच पद्धतीनं नागपूरला सुद्धा त्यांचं मार्गदर्शन लहानपणी होतं. मॅनेजमेंट बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये डिग्री घेतली. ती पण फायनान्स मध्ये, मार्केटिंगचाही तो अभ्यास केला. जगामधले भरपूर देश फिरला.
पण फिलिपाईन्सला जाऊन आलं काय केलं फिलिपाईन्स मध्ये एक जोडीदारीची व्यंकटेशचं लव्ह मॅरेज काही दिवसामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्यांनी इथला मुलगा विचार त्यांनी थेट फिलिपाईन गाठलं. मी परवा विचारलं की आता तू देशामध्ये आलायस का? तो म्हटला कालच आलोय. मी म्हटलं कुठं होता? तो म्हटला फिलिपाईन्स होता. बिझनेस साठी गेला त्याच्या होणाऱ्या पत्नीला भेटायला. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी जे सांगितलं की मी ग्लोबल आहे, जग हे फार लहान आहे, तर त्या जगामध्ये आपण आपलं नाव मोठं केलं पाहिजे. प्रत्येक देश मिळलं पाहिजे आणि आपल्या देशाची माती सोडली पाहिजे. मगाशी रिमोटचा माईक बंद झाल्यानंतर शिंदे सर म्हटले आणि जमिनीशी प्रश्न त्याच्याशिवाय आर्थिक मिळत नाही. व्यंकटेश इथं आल्यानंतर सुद्धा मला वाटलं सगळं भाषण इंग्रजीमध्ये केलं, तर त्यांनी मातृभाषा सोडली. आता हे जर तो फिलिपाईन मध्ये बोलला, मला नाही वाटत ते समजलं. पण ही सगळी किमयात डायनामिकच्या शिक्षक लोकांची. पुन्हा त्यांना 100% मार्क देणार आहे. त्यावेळेस किंवा आज जे मेहनत घेतात त्या सगळ्यांना याचं श्रेय जातं. बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार.